इतिहासाच्या पानावर नाव करायचे असेल तर रक्तात शिवरायांचा विचार असावा लागतो. माझ्या सळसळत्या रक्तात ज्वलंत विचारांच्या तरुण मित्रांनो, आज आपण इथे एकत्र आलो आहोत. भगवे फेटे बांधले आहेत, हातामध्ये भगवे झेंडे आहेत, सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. पण मित्रांनो, या ढोल ताशांच्या आवाजात आपण महाराजांचा तो शांत आणि गंभीर विचार विसरत तर नाही ना? महाराज म्हणजे केवळ जयंतीपुरता सोहळा नाही, तर महाराज म्हणजे आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करण्याची नवी ऊर्जा आणि नवी दिशा आहे. आजचा तरुण जेव्हा व्यसनात बुडतो, जेव्हा मोबाईलच्या स्क्रीनवर वेळ वाया घालतो, तेव्हा मला भीती वाटते की आपण महाराजांचा वारसादार घेण्यास पात्र आहोत का? ज्या वयात शिवरायांच्या जगातील सर्वात बडे सत्तांना नमवले, त्या वयात आजचा तरुण नैराश्यात का आहे? शिवचरित्र आपल्याला शिकवते की हार मानणे शिवभक्ताच्या रक्तात नाही, तर शून्यातून विश्व कसं निर्माण करावं हे महाराजांना स्वतःच्या कर्तृत्वातून सिद्ध केलं. आज आपण तरुण मित्रांनो, आता गरज आहे ती हातात तलवारी घेण्याची नाही, तर आपल्या बुद्धीचा आणि कौशल्याचा वापर करून देशाला सत्ता बनवायची. आपल्या मनगटात जर महाराजांची ताकद हवी असेल तर आपल्या डोक्यात नियोजन असले पाहिजे. आपल्या झाले पाहिजे, आपल्या संस्कृत झाले पाहिजे. आपल्या आया बहिणींच्या रक्षणासाठी सदैव सज्ज राहिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की हा जय घोष केवळ हवेत नको, तर तो आपल्या कृतीत हवा. चला पेटून उठूया आणि शिवरायांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडूया. जय जिजाऊ, जय शिवराय.